आणि मुंबईनंतर बातमी थेट चंद्रपूरमधनं आहे। चंद्रपूरमध्ये नेमकं काय झालंय तर चंद्रपूरमध्ये काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरलेला आहे। एक प्रकारे हातात आलेली सत्ता या दोन नेत्यांच्या वादामुळे म्हणजे विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्याच दोन नेत्यांमध्ये जो वाद रंगलेला आहे त्या वादामुळे काँग्रेस गमावणार का याची तुफान चर्चा सुरू झालेली आहे। कारण वडेट्टीवारांनी त्यांच्या गटातले आणि धानोरकरांनी त्यांच्या गटातले नगरसेवक अज्ञात ठिकाणी ठेवल्याची माहिती सध्या मिळते। दरम्यान या सगळ्या घडामोडींमुळे आणि काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीमुळे विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातल्या वादानं टोक गाठलेलं आहे। काँग्रेसच्या नगरसेवकांना अज्ञात ठिकाणी ठेवण्याची गरज काय असा सवाल विचारणाऱ्या प्रतिभा धानोरकरांना विजय वडेट्टीवारांनी आज त्याच भाषेत प्रत्युत्तर सुद्धा दिलंय। खासदार म्हणजे जिल्ह्याचा मालक नसतो या शब्दात विजय वडेट्टीवारांनी धानोरकरांना थेट सुनावल्यामुळे हा वाद आता चांगलाच भडकणार असं चित्र दिसतंय। पण या सगळ्या वादामध्ये काँग्रेस हातातली सत्ता गमावणार का याची चर्चा जोर धरतेय। खासदार झाले म्हणजे काही जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत। तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे। मी जर असं म्हटलं की जे नगरसेवक आहेत त्यांना जर सोडलं तर सर्वच नगरसेवक माझ्याकडे येतील। एक दोन चार सोडलेत, पण आपल्याला तसं करायचं नाही। कोणाला स्वतः खासदार जाऊन त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवून आपल्या घरी घेऊन गेलेत हेही त्या लोकांना माहीत आहे। त्यातील अनेकांनी मला फोन करून सांगितलं। आता प्रतिभांना येऊनसुद्धा 6 वर्षच झालेत, पण अख्खा जिल्हाच माझा आहे आणि मी म्हणेल तसं होईल असं होणं शक्य नाही। कोणी ते कुठल्याही पक्षाचं नेतृत्व ते मान्य करणार नाही। दोन शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असं मला वाटतं। आणि चंद्रपूर शहराचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष रामू तिवारी हे प्रतिभा धानोरकरांचे कट्टर समर्थक मानले जातात। पण या सगळ्या वादामध्ये एक प्रकारे त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं चित्र दिसतंय। ते काय म्हणालेत आपण पाहूया। खासदार मॅडम आहेत त्यांनी पण थोडंसं समजूतदारीने घ्यायला हवे। ते स्वतः जाऊन जे शहराचे अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष आहे, बाकी महिला सदस्य आहेत त्यांना ते घरून पकडून रॅलीमध्ये पकडून घेऊन जात आहे, तर ते पण बरोबर नाही। आणि आम्हाला माहित आहे की ते कुठं आहेत। त्यांचे जे आमचे सदस्य आहेत ते 13 सदस्य यवतमाळमध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना लॉकअपमध्ये ठेवलं आहे। आता काँग्रेसच्याच या दोन बड्या नेत्यांमधला वाद सोडवण्याची जबाबदारी आलेली आहे ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे। हर्षवर्धन सपकाळ या दोनही नेत्यांमधला वाद सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी माहिती सुद्धा मिळतेय। काँग्रेसची चंद्रपूरमधली हातातली सत्ता जाऊ नये या दोन नेत्यांच्या वादामुळे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। मजबूत अशा कार्यकर्ते आहेत, त्यांच्यात आक्रमकता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या बोलण्याचा विपर्यास हा होऊ शकतो। त्यांच्याशी माझा संवाद सुरू आहे। कुठल्याही प्रकारे काही टोकाची भूमिका किंवा राजीनामा अशा संदर्भात कुठलीही त्यांनी माझ्याशी बातचीत केलेली नाही आणि दोन्ही अत्यंत तुल्यबळ अशा स्वरूपाचं आमचं नेतृत्व आहे। यांच्यात एक संवाद जो आहे हा माफक संवाद हा स्थापन अद्यापर्यंत झालेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।